नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नाझनीन शेख आणि मी शेफ प्रवीण. प्रेक्षक आपण नेहमीच आपल्या कार्यक्रमात एक नाविन्यपूर्ण आणि भरपूर प्रोटीन व्हिटॅमिन कंटेंट अशी एक हेल्दी रेसिपी बनवून दाखवत असतो, नाही का? आणि ती बरी छोटी असून द्या मोठी असून द्या, पण ती तेवढीच स्वादिष्ट असते, चविष्ट असते आणि बनवण्यासाठी सुद्धा खूप सोपी असते. आजही आपल्या कार्यक्रमात अशीच एक खूप रिच रेसिपी आपण बघणार आहोत. रेसिपीचं नाव आपण आपल्या शेफला विचारूया, काय रेसिपी आहे ते जाणून घेऊया. त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते सुद्धा काय काय आहे ते सुद्धा आपण लिहून घेऊया व्यवस्थित. काय बनवणार आहोत आपण आज? तर मित्र हो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉन्स स्पिनॅच रोल. त्यासाठी लागणारे साहित्य: प्रॉन्स म्हणजे कोळंबी, साखर, लिंबू, मीठ, हिरवी मिरची, ऑयस्टर सॉस, थोडी कांद्याची पात, वेज ॲरोमॅट आणि केळीचं फूल. स्पिनॅच म्हणजे पालक थोडं ब्लांच करून घेतलेलं आहे. ओके, म्हणजे आपण इथे जे पालक घेतलेलं आहे ते आधी पाण्यात थोडंसं उकळून मग त्याला काढून आणि तसं आपण हे ठेवलेलं आहे थंड पाण्यात. ठीक आहे. आपल्यासोबत इथे प्रॉन्स आहेत, प्रॉन्स आपण घेतलेले आहेत, कोळंबी, साखर आहे. बरं, ही तिखट रेसिपी असून सुद्धा याच्यात आपण साखर घालणार आहोत? नाही, तिखट अशी रेसिपी नाहीच आहे. नाही, आपल्या इथे तिखट काहीच नाही, काहीच नाही. बरं, म्हणजे असं आपण आपल्याला वाटतं की प्रॉन्स म्हटलं की असं थोडा तिखटाचा प्रकार किंवा अशा पद्धतीचं, पण नाही. पण आपण इथे हिरवी मिरची वापरणार आहोत. हो, मिरची वापरणार आहोत, पण थोड्या प्रमाणात, चवीसाठी फक्त थोडीशी, चवीसाठी थोडीशी वापरणार. केळ्याचं फूल पण आपण इथे वापरतो. केळ्याचं फूल, आता ह्या केळ्याच्या फुलापासून आपण भाजी बनवतो, पण आपण इथे केळ्याची भाजी बनवणार नाही. फक्त केळाचं एक पान घेऊन आपण त्याच्यामध्ये बनवलेले म्हणजे रोल, प्रॉन्सचे आणि स्पिनॅचचे, ते त्याच्यामध्ये ठेवून आपण स्टीम करणार आहोत त्याला. ओके, म्हणजे आपण शेवटी हे स्टीम करणार आहोत. पण प्रॉन्स जे असतात किंवा कोळंबी जी असते ती खाण्यासाठी खूप चांगली असते खरं तर, कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात आणि पालकमध्ये सुद्धा तसंच. पालकमध्ये सुद्धा खूप विटॅमिन ए मिळतं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात. पालक, इव्हन पालकचं सूप आपण लहान मुलांना दिलं तर खूप चांगलं. आणि शेवटी पालेभाज्या खावायचं असं म्हणतात, तर त्याच्यासाठी पालेभाजी आणि त्याच्यासोबत व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही मिक्स्ड आज आपण बघतो, एकत्र कशा प्रकारे करणार आहोत. प्रवीण, सुरू करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम काय करूया? सर्वप्रथम प्रॉन आहे तिथे, मी प्रॉन थोडे कापून त्याला चॉप करून घेतो. बरं, हे इथे ठेवू पालक? हो. चॉप करून घ्यायचे म्हणजे कसे? आपण बारीक तुकडे करणार? बारीक तुकडे म्हणण्यापेक्षा पूर्ण चॉप करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पेस्ट बोलतात ना, त्याप्रमाणे पेस्ट करून घ्यायची. अच्छा, एवढी बारीक करून घ्यायची. पण मग ही जेव्हा पेस्ट आपण करतो किंवा चॉप करतो तर ती चॉप करण्यापेक्षा जर आपण मिक्सीला ग्राइंड केली तरी चालेल का? नाही, मिक्सीला ग्राइंड केली तर खूपच जास्त होईल ती, खूप जास्त. तर नॉर्मली आपण सारी तुकडे करून घेऊयात. बरं, मधून आपण काप करून घेतलेले आहेत कोळंबीचे आणि ती व्यवस्थित एकदम बारीक अशी कापून घ्यायची. हो. आता हे आपल्याला चॉप करायला थोडंसं इझी जाईल, कारण हे बारीक तुकडे आपल्याला मिळालेले आहेत. हो, एकदम खिमा करून घ्यायचे म्हणायला हरकत नाही. एकदम थोडक्यात आपल्याला कोळंबीचा खिमा करून घ्यायचा आहे, एकदमच बारीक. घरी तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुमच्या म्हणजे पटकन होण्यासारखी अशी, म्हणजे खिमा पटकन होईल. बरोबर असं. आणि कोळंबी तशी खूप सॉफ्ट असते, त्याच्यामुळे ते काय बारीक होण्यासाठी वेळ नाही लागत खिमा करायला.
एकदमच छान किमा करून घेतलेला आहे. अजून बारीक करायची याला? थोडी अजून बारीक करूयात व्यवस्थित. बरं. ही नंतर आपल्याला फक्त स्टीमच करायची की आता आपण फ्राय वगैरे काही करून घेणार नाही, आहोत? काही नाही. फक्त आपण आता याचा खिमा करून घेतला की आपले बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये मिक्सअप करायचे आहेत. बरं, पण म्हणजे आपल्याला हे फ्राय वगैरे करायचीच नाही? नाही, म्हणजे तेलाचा वापर आपण अजिबातच इथे अजिबात करणार नाही. क्या बात आहे. म्हणजे जे डाएट कॉन्शियस असतील त्यांच्यासाठी ही खूपच चांगली खूपच गोष्ट चांगली. आहे की आपण अजिबातच तेल इथे वापरणार नाही आहोत. आपण जी रेसिपी आज बनवतोय ती कम्प्लिटली आपण स्टीम करणार आहोत, फक्त उकडून घेणार आहोत. हो. इथे फक्त आपण माझ्या मते एवढं बारीक बस आहे की अजून बारीक करायची गरज आहे? थोडं व्यवस्थित चॉप करून घेऊयात. अजून बारीक हो. करायचं आहे. म्हणजे खूपच जेणेकरून बारीक जेव्हा किमा आपण करायचं. म्हणजे रोल करतो, म्हणजे स्पिनॅचमध्ये आपण हे टाकून जेव्हा रोल करतो हम्म. त्यावेळेस स्टीम करायला ठेवतो, त्यानंतर असे तुकडे मिळाले नाही पाहिजेत. बरं, त्यामुळे आपण व्यवस्थित त्याला बारीक करून बारीक करून घ्यायचं. बारीक झालेले आहेत तसे. हो. आणि छान एकदमच बारीक झालेले हो. ते नाही? हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बरं. तरी प्रॉन्सचा खिमा आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, तयार झालेला आहे. आता थोडंसं आपण इन्ग्रेडियंट्स ॲड करूयात. तू थोडं ॲड कर. नक्कीच. काय घालायचं सर्वप्रथम? काही म्हणजे आपल्याला सर्व एकत्र एकत्र आणायचं. हां, त्यामुळे बरं. काही नाही. सर्वप्रथम साखरेपासून थोडीशी सुरू करूया? साखर. हो, एवढी थोडीशी पुरे. थोडीशी साखर. हे व्हेज ॲरोमॅट आहे. व्हेज ॲरोमॅट. हो. ओके. हे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असेल. हो. किती घालायचं आहे? हां, एवढंच. ओके. थोडंसं व्हेज ॲरोमॅट, कोथिंबीर, मिरची, थोडं कांदा पत्ता, कांदा घालते. थोडी आणि बस थोडी हिरवी मिरची, बस थोडं मीठ, थोडंसं अजून थोडं लागेल. आणि हा ऑइस्टर सॉस आहे, तो थोडा ऑइस्टर सॉस म्हणजे एक प्रकारे असं साधारण हाफ चमच बस. आता हे पण थोडं सॉल्टी असतं त्यामुळे अच्छा, म्हणून मीठ आपण थोडं टाकताना काळजी काळजी घेतली घेतली पाहिजे. आणि एक लिंबूची फोड आपण त्याच्यावरती स्क्वीज करूयात, पिळून घेऊयात. एक लिंबाची फोड आपण याच्यावरती व्यवस्थित स्क्वीज करूयात. पिळून घेतली. ओके. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ते सगळं एकजीव होण्यासाठी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स करताना हातानेच केलेलं जास्त व्यवस्थित. बरोबर आहे. मोठा बोल कांदा. म्हणजे आपण इथे जो प्रॉन्सचा किमा करायला घेतलेला होता तो आता पूर्णतः तयार आहे. सगळे साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. कांद्याची थोडीशी पात टाकलेली आहे, थोडीशी साखर, थोडंसं व्हेज ॲरोमॅट आणि आपण चिली टाकलेली आहे, ग्रीन चिली, मीठ टाकलेलं आहे आणि ऑयस्टर सॉस पण टाकलेलं आहे. हो, हे सगळं आपण एकजीव करून व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता पुढची कृती काय? तर आपण इथे ब्लांच करून ठेवलेले पालक आहेत, हे व्यवस्थित पसरून घेऊयात. बरं. आपण जे थोडेसे पालक उकडून ठेवलेले होते थोडा वेळ गरम पाण्यात टाकून फक्त काढून घ्यायचे ना? हो. ब्लांच करताना एक काळजी घ्यावी. जेव्हाही तुम्ही पालक म्हणजे बॉईल कराल किंवा ब्लांच बोलतात ज्याला, ब्लांच कराल त्यावेळेस ब्लांच करता वेळेस तुमचं पाणी पूर्ण उकळलेलं असलं पाहिजे आणि त्यानंतरला हे तुमचं पालक त्या उकळत्या पाण्यात टाकायचं आणि 1 मिनिटं त्याच्यामध्ये ठेवून नंतरला मग बाहेर काढायचं. पण बाहेर काढल्यानंतरही हे जे पालक आहे ते थंड पाण्यामध्ये सोडायचं, जेणेकरून त्याचा कलर डिस्कलर होणार नाही. हिरवा तर ते काळे पडतात.
पालक आपल्याला देठ सकट पाहिजे का? नाही, देठ आपण काढून घेणार आहोत. अच्छा, याची देठ आपण नंतर काढून काढून घेऊ. घेणार आहोत. हे पालक अगदी फ्रेश असले की जास्त छान नाही का? हो. ठीक आहे. आधी ते पाहतेस हां. म्हणजे पालकचा कलर पण आहे तसाच, एकदम म्हणजे हिरवा. हिरवा राहिलेला हां. आहे. तर एक महत्त्वाची टिप म्हणजे आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही गरम पाण्यातून पालक बाहेर काढाल तेव्हा ती इमिजिएट थंड पाण्यामध्ये तुम्ही जर ठेवलीत तर त्याचा जो रंग उडतो किंवा रंग बदलतो तो रंग नेमका बदलणार नाही आणि तुम्हाला मस्त तशीच फ्रेश ग्रीन पालक मिळेल. हो. आता झालेलं आहे हे आपलं. आपलं झालेलं आहे. बरं, आता आपण काय करूया? आता आपण याचे डेट्स आहेत ते डिस्कार्ड करूयात, म्हणजे काढून अच्छा, घेऊयात. म्हणजे याचे डेट्स जे होते पालकचे ते आपण काढून घ्यायचे, काढून घेऊयात आणि थोडं साईडने कट करायचे. कट करून घेऊयात. हे साईडने कट करून घेण्यामागचं काय कारण? आपल्याला व्यवस्थित असा शेप मिळतो, अच्छा. एकच म्हणजे जसं आपल्याला सरीचा, शेप हां. पाहिजे तसं सगळ्यांचा सारखा सारखा शेप मिळतो. शेप मिळेल. आता आता आपण ही फिलिंग ह्याच्यावरती ठेवून रोल करूयात. आणि याला व्यवस्थित आपण अशीच्या अशीच फोल्ड करायची फोल्ड का? करायची. हो. बरं, पण हे फोल्ड करून हं. स्टीम करायची आपल्याला नाही का? हो. ते बरं, नाहीतर फोल्ड करून जर फ्राय वगैरे करायचे असतील तर बहुतेक ते सुटण्याची शक्यता असते हो. नाही का? ही रेसिपी फ्राय करायची नाहीच आहे की Fry आपण नाही. फ्राय करू शकतो याला? ॲक्च्युली फ्राय केलं तर मग हे जे आपलं स्पिनॅच आहे हं. ते म्हणजे व्यवस्थित असं त्याचा कलर चेंज होईल. जो आपल्याला बरोबर. हिरवा कलर मिळाला पाहिजे तो तसा कलर नाही मिळणार नाही. मिळणार. थोडा काळपट कलर होऊन मिळेल. जाईल हो. त्याचं. तर फ्राय करू शकतो, पण फ्राय केल्यानंतरला जो आपला स्पिनॅचचा कलर म्हणजे पालकचा जो कलर आहे हिरवा, हं, हं, हं. तो हिरवा कलर आपल्याला इथे मिळणार नाही. बरोबर आहे. तर स्टीम केल्यानंतरला कसं आपल्याला पूर्ण याचा कलर तसा म्हणजे तसाच्या हिरवा, तसाच राहणार. तर दिसायला पण ते छान छान दिसतं. दिसणार. हो, आणि स्टीम केलेलं फूड ऑलवेज बेटर. बेटर आहे हो. खरंच. तर आपण याला आता रोल करून घेऊयात. हं, हं. व्यवस्थित पद्धतीने घट्ट असं आपण रोल करता येईल. तर हे अशा प्रकारे रोल करून घ्यायचे आहेत. हं, हं. याचं फूल आहे, बरं. हे केळाचं फूल. हं. आपण म्हणजे याचं आपल्याला इथे मी मगाशीच बोललो की आपल्याला याची भाजी बनवायची नाही. हं. फक्त याचं आपल्याला एकच पान इथे यूज करायचं आहे. बरं, या पानामध्येच आपण ते रोल्स ठेवून मग स्टीम करायला ठेवायचं. बरं, मग आपण हे पान कसं काढू शकतो याच्यातून? ते दाखवतो मी. अच्छा, आधी त्याचं देठ कापून घ्यायचं. ब्रेड कापून घ्यायचं बरं. जेणेकरून त्याची पानं थोडी मोकळी मोकळी होतील. बॅक साईडने असं काढून घ्यायचं. अच्छा. हे काढून घ्यायचं आणि या पानाच्या मध्ये ते रोल्स आपले आपण ठेवत जायचे. ठेवायचे. हो. आता ह्यामध्ये ठेवायचं का, कारण स्टीम करता वेळेस हं. जे प्रॉनचं पाणी सुटतं हं. ते बाहेर जाऊ नये अच्छा. आणि त्याची टेस्ट निघून जाऊ नये हं. म्हणून आपण ह्या पानामध्ये ठेवतो, जेणेकरून याचं प्रॉन्सचं पाणी म्हणजे कोळंबीचं पाणी त्याच्यामध्येच राहतं.
तर हे असे आपण भरून घेतलेले आहेत पानामध्ये रोल. आता हे आपण स्टीम करूया. पाणी तर आपल्या इथे तापलेलंच आहे, हो. म्हणजे उकळलेलं आहे पाणी. आपण त्या स्टीमरमध्ये ते रोल ठेवूयात. आपण इथे पाणी आधीच तापवायला ठेवलेलं होतं. आता आपण पुन्हा झाकून झाकून ठेवायचं. ठेवूयात. साधारणपणे हे किती मिनिटं ठेवावं लागणार आहे साधारणतः आपल्याला? 4 ते 5 मिनिटं. साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपण मोठ्या आचेवरती ते होऊन द्यायचं. होऊन द्यायचं स्टीम. बरं. 5 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे मग ते झालं असेल का? हो बंद करूया आपण गॅस? हो, बंद करूयात. ठीक आहे, आपण ओपन करूयात. ओके. तर हे आपले काय प्रॉन. छान सुगंध आला, पूर्ण प्रॉन्सचा असा सुगंध इथे दरवळतोय. तर आपलं हे रोल इथे रेडी, म्हणजे स्टीम झालेले आहेत छान. आपण काढून घेऊयात. तर हे आपले रेडी आहेत. गार्निश म्हणून आपण थोडंसं त्याच्यावरती गाजर टाकूयात. हो, नक्कीच. आणि हे कसे वेगळे छान असे कबाब सारखे दिसत आहेत एकदम हो. रोल. आणि पालकचा पण रंग थोडासा बदललेला आहे, पण ते हिरवं कोटिंग आणि बाजूने असं पांढरे ते प्रॉन्स असे छान दिसत आहेत नाही. हे आपले प्रॉन्स स्पिनच रोल तयार झालेले आहेत विदाउट ऑइल. कम्प्लिटली ऑइल फ्री आहेत हे. म्हणजे तुम्हाला जर कोणाला घरात कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना खायचं नसेल तेल जरासुद्धा, त्यांनी आणि प्रॉन्स खायची खूप हौस असेल किंवा खूप शौकीन असेल प्रॉन्सचे, कारण प्रॉन्स जे आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात असतं. तर त्याच्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉल असतं त्यांना प्रॉन्स खाण्यासाठी कम्प्लिटली मनाई केलेली असते. आणि जरी त्यांची इच्छा होत असेल तर मग त्यांनी ते तळलेले किंवा भाजीमध्ये किंवा करीमध्ये असे न खाता हे जर स्टीम केलेले खाल्ले तर खूपच चांगलं. घरी करून पहा. खूप सोपी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. नक्कीच आवडेल. आपण हिरव्या चटणीसोबत त्याला सर्व केलेलं आहे, तर तसं तुम्ही सर्व करू शकता. आता आपण जी रेसिपी बघणार आहोत ती माझ्या मते सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी आहे, कारण याच्यातलं जे मेन इन्ग्रेडियंट आहे, जे मेन साहित्य आहे, आईस्क्रीम आपण इथे वापरणार आहोत, जे सगळ्यांनाच आवडतं. लहान असून द्या मोठे असून द्या, सगळ्यांनाच आईस्क्रीम हा प्रकार खूप आवडतो. रेसिपीचं नाव आहे कोल्ड कॉफी शेक. कोल्ड कॉफी शेक. आपण इथे कोल्ड कॉफी शेक बनवतोय आणि खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे नाही का. म्हणजे तुम्हाला असं कधीतरी वाटलं की आज थंड काहीतरी छान प्यावं तर तुम्ही नक्कीच हे घरच्या घरी करून पिऊ शकता. कसं काय करणार आहोत आपण? तर कोल्ड कॉफी शेकसाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे दूध, कॉफी पावडर, व्हॅनिला आईस्क्रीम, साखर आणि आईसचे क्यूब घेतलेले आहेत मी. आईस क्यूब सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे. आणि इथे आपण मेन म्हणजे गॅसचा अजिबात वापर करणार नाही. थंड पदार्थ आहे त्याच्यामुळे थंड एका जागेवर बसून छान याचा आस्वाद घेऊ शकतो आपण. व्यवस्थित सुरू करूया आपण रेसिपीला. कसं काय करू सर्वप्रथम? तर सर्वप्रथम आपण कॉफी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. कॉफी म्हणजे आपल्याला किती घ्यायची आहे? ही प्रमाण काय असणार आहे याचं? प्रमाण आहे, आपण पाव लिटर दूध घेतलं आहे इथे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमच अशी कॉफी पावडर. म्हणजे भरपूर प्रमाणात आपण कॉफी घ्यायची. ओके. आता ही इन्स्टंट कॉफी आहे का? हो, इन्स्टंट कॉफी पावडर आहे आपली. इन्स्टंट कॉफी पावडर आहे. आपण 2 चमचे कॉफी इथे घेतलेली आहे बाउलमध्ये. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ऍड करून त्याला डायल्यूट करूयात, म्हणजे घोळवून घेऊयात. एकदम जरासं पाणी त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे की त्याची पेस्ट जशी करून घेण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पावडर आणि पाणी मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीही यूज करू शकता, जेणेकरून तुमचे कॉफीचे म्हणजे गठ्ठे असे राहणार नाहीत. जर तुमची घरी अशी कॉफी म्हणजे घट्ट किंवा अशी थोडे ठोकळ्यासारखी राहिली असेल तर मग तिथे तुम्ही गरम पाणी यूज करू शकता. बरं. हां, घरच्या घरी कधी सुद्धा आपलं असं होतं की भरपूर दिवसांपासून कॉफी जर ठेवलेली असते किंवा थोडासा वारा लागला तर कॉफीचे असे घट्ट गोळे होऊन जातात. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं तर त्याचा छान अशी पेस्ट तुम्ही घोळ करून कॉफी करू शकता. आपण या ग्लासमध्ये काढून घेऊया. तर आपली कोल्ड कॉफी ती रेडी आहे.
तर ही आपली कोल्ड कॉफी इथे तयार झालेली आहे. पण आईस्क्रीम थोडंसं ठेवलेलं आहे ते मी खायचं आहे का त्याच्यात टाकणार नाही, ते आपण आहे? त्याच्यामध्ये टाकणार आहे, ॲड करणार आहे. बरं. हे हे आईस्क्रीम असं आपण- खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुला चांगलं वाटेल ॲड करून. हो. तर हे असं आईस्क्रीम आणि ही थोडीशी कॉफी पावडर हां. त्याच्यावरती थोडीशी स्प्रिंकल करणार आहोत. अच्छा. तर अशा प्रकारे हा आपला कोल्ड कॉफी शेक इथे रेडी आहे. तर क्या बात आहे. खूपच छान आणि मस्त. तुम्हाला प्यायला सुद्धा खूप मजा येणार आहे कारण एकदम थंड आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम आपण ॲड केलेलं आहे. इन्स्टंट कॉफी आहे त्याच्यामुळे एक छान थंड पेय तुम्हाला इथे आम्ही तयार करून दाखवलेलं आहे. घरी करून पहा. सोपी पद्धत आहे. कोणी पाहुणे आले तरी इन्स्टंट तुम्ही देऊ शकता कारण भरपूर लोक असं होतं की चहा घेत नाही. तर अशा वेळेला आपण काय करून द्यावं हा मोठा प्रश्न असतो. तर ही पटकन तुम्ही कॉफी करून दिली. जर आईस्क्रीम तुमच्या घरी अवेलेबल असतं सगळ्यांच्याच घरी नॉर्मली तरी पटकन करून दिलं तर खूपच छान नाही का. प्रवीण ठेकी दाखवल्यास आम्हाला आज दोन्ही पण त्याबद्दल मनापासून आभारी आहे तुझी. आपल्या आजच्या रेसिपी नक्कीच आपल्या खवय्ये प्रेक्षकांना मित्रमैत्रिणींना खूप आवडल्या असतील आणि घरी पण करून बघतीलच की कशा होणार आहेत त्या कारण सोप्या आणि साध्यासुद्धा रेसिपी होत्या आणि स्वादिष्ट रेसिपी होत्या म्हणजे तुम्हाला करायलाही आनंद येईल खायलाही आनंद येईल. आपण पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी तुमच्या आमच्या आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार. रुचिरा